नमस्कार मित्रांनो, अजित पवारांचे प्लेन क्रॅश कसे झाले, कुठे घडली घटना, एनसीपी नेत्यांची हेल्थ अपडेट आपण या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालेला आहे. बारामती इथे कोसळलेले विमान कसे आहेत, अजित पवारांची तब्येत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान बुधवारी सकाळी महाराष्ट्रातील बारामती इथे कोसळलेलं आहे. लँडिंग दरम्यान हा अपघात झालाय. सध्या 3 ते 4 जण जखमी झाल्याचे वृत्त आहेत. अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अजित पवार विमानात होते आणि बारामतीला जात होते अशी पुष्टी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या वृत्तानुसार लँडिंग दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचे नियंत्रण सुटले आणि त्यांना क्रॅश लँडिंग करावे लागले. या अपघातात अजित पवार सध्या गंभीर जखमी आहेत. इतर अनेक जण जखमी असल्याचं वृत्त आहे. तथापि अजित पवार यांच्या कृतीबाबत अधिकृत माहिती वाट पाहत आहे. मग अपघात कुठे झाला याकडे आपण थोडं लक्ष देऊया. अजित पवार यांच्या गृह जिल्हा असलेले महाराष्ट्रातील बारामती भागात हा अपघात झाला आहे. बारामती पुणे जिल्ह्यात आहेत आणि येथील विमानतळ लहान विमानासाठी वापरला जातो. अजित पवार यांचे विमान मुंबईहून बारामतीला जात होते. हा अपघात मुसळधार पावसामुळे किंवा लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे झाला असावा, परंतु अधिकृत पुष्टी झालेली नाही. घटनास्थळी बचाव पथके पोहोचली आहेत आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आलेले आहेत. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्याच आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मग अजित पवार बारामतीला का जात होते याकडेही थोडं लक्ष देऊया. मग आता प्रश्न असा आहे की अजित पवार बारामतीला का जात होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात बुधवारी बारामतीत अजित पवारांच्या अनेक बैठका नियोजित असल्याचं वृत्त आहे. या घटनेनंतर हा कार्यक्रमाबाबत स्पष्टीकरणाची वाट पाहिली जात होती. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील उपमुख्यमंत्री आहेत. ते शरद पवार यांचे पुतणे आहेत आणि पक्षात अलीकडेच झालेल्या फुटीनंतर ते स्वतःच्या गटाचे नेतृत्व करत आहेत. या अपघातामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर डॉक्टरांचे निरीक्षण आहेत. विमान अपघातानंतर धुरीचे लोट दिसत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.